आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने फिश फ्राय कसं बनवायचं ते पाहणार आहोत. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी फिश फ्राय बनवणार असाल तरी अगदी परफेक्ट फिश फ्राय बनवाल एवढी सोपी पद्धत आहे. आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात. त्यासाठी इथे मी फिश घेतलेली आहे. 1 किलो मासा घेतलेला आहे. सुरमई मासा आहे हा. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला निथळून घ्यायचे. आता या पद्धतीचे साधारण एवढ्या साईजचे काप करून घेतलेले त्याचे. आता हे मी स्वच्छ धुवून आणि निथळून घेते आणि बाजूला ठेवते. आता यासाठी आपण मसाला तयार करून घेऊयात. एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून लसूण घ्यायचा, आलं घालायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता यामध्येच आपल्याला मसाला घालायचा. 2 टेबलस्पून एवढा मालवणी मसाला घेतलेला आहे मी. जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मसाला यासाठी घेऊ शकता. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता यासोबतच यामध्ये आपल्याला कोकम आगळ घालायचे. कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. पण अगदी मालवणी स्टाईल बनवायचं असेल तर या पद्धतीने कोकम आगळ घालायचे आणि छान आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचे. आता ही धुवून आणि नितळून घेतलेली जी फिश आहे त्यावरती हा मसाला आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. सगळ्या पीसला व्यवस्थित मसाला लागायला हवा. खूप सोपी पद्धत आहे आणि फिश फ्राय खूप छान होतं. चव खूप मस्त येते. अगदी जशी मालवणी फिश मिळते आपल्याला त्या पद्धतीची. आता अशा पद्धतीने ते सगळे जे माशांचे तुकडे आहेत, सगळ्याला मी मसाला एका बाजूने लावून घेतलाय. आता दुसऱ्या बाजूने देखील आपण याला मसाला लावून घेऊयात. तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने मी याला मसाला लावते. शक्यतो असं एकावरती एक ठेवायचे पीस म्हणजे जे ताट घेतलेले त्याला सगळा मसाला लागत नाही. बऱ्याचदा काय होतं हा जो मसाला आहे सगळा ताटालाच लागतो. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने एकावरती एक याला स्टफ करायचं आहे. आणि सगळे जे पीस आहेत त्याला दुसऱ्या बाजूने देखील मसाला लावून घ्यायचा. आता हे कमीत कमी 1 तास मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवते. जेवढं जास्त वेळ तुम्ही याला मॅरिनेट करून घ्याल तेवढं हा जो मसाला आहे माशांच्या तुकड्यामध्ये मुरतो आणि चव चांगली लागते. आता हे मी 1 तास ठेवलेलं होतं. 1 तासानंतर आपण हे फ्राय करायला घेऊयात. आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढं तांदळाचं पीठ घेतलं तेवढाच यामध्ये रवा घातलेला. मीठ घालायचं थोडंसं आणि थोडी लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यायचे. आता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त रवा देखील वापरू शकता. बारीक रवा वापरायचा. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर हे जे पीस आहेत त्याला अशा पद्धतीने थोडंसं दोन्ही बाजूंनी हे याचं कोटिंग करून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड लेयरही करायचा नाही. नाहीतर मग जी फिश आहे ती जास्त कुरकुरीत होत नाही आणि पिठाची चव जास्त लागते. त्यामुळे अशा पद्धतीने हलकासा फक्त याला एक लेयर करून घ्यायचा आहे, खूप जास्त न लावता. आता अशा पद्धतीने ते काही जे पीस आहेत त्याला मी याचं कोटिंग करून घेतले. आता हे आपण फ्राय करून घेऊयात. त्यासाठी इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. इथे लोखंडी पॅन घेतलेला आहे मी. शक्यतो लोखंडी पॅनवरच करायचं. जो आपला भाकरीचा तवा असतो त्यावरती तुम्ही करू शकता. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने ही जी फिश आहे त्यामध्ये ठेवायची आणि याला छान फ्राय करून घ्यायचं. आता एका बाजूने हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याला मी पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने देखील याला छान फ्राय करून घेते. तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. पण इथे आपण अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून ही फिश फ्राय बनवलेली आहे. इथे बघू शकता दोन्ही बाजूंनी ही फिश मस्त फ्राय झालेली आहे. मस्त कुरकुरीत झालेली आहे. मसाल्याचं कोटिंगसुद्धा बघू शकता खूप छान आलेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळी राहिलेली फिशसुद्धा मी फ्राय करून घेतली आणि पाहू शकता खूप मस्त टेस्टी आणि अतिशय सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली फिश फ्राय इथे तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स देखील नक्की कळवा.